श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तुमच्या सगळ्यांचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण व्हाव्यात ही स्वामींचरणी प्रार्थना। तर आजचा व्हिडिओ आहे गतहारी अमावस्या, म्हणजेच गटारी अमावस्या आपण म्हणतो त्या अमावस्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही अमावस्या कशी साजरी केली जाते आणि पौराणिक कथा काय आहे आणि या दिवशी दीपदान केल्यानंतर कोणते फायदे होतात त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे। त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तर आपल्या महाराष्ट्रामध्ये या अमावस्याला, आषाढी अमावस्याला गटारी अमावस्या म्हटले जाते बघा। पण खरं तर गटारी अमावस्या हा चुकीचा शब्द आहे। हा आपल्या मराठी सणाचा हा अपमान आहे। तर ही अमावस्या गतहारी अमावस्या असं म्हणून ओळखली जाते। तर गत आणि आहार या दोन शब्दापासून बनलेला हा शब्द म्हणजे गतहार। गत म्हणजे गेलेला, म्हणजेच गतहाराचा अर्थ त्यागलेला आहार असा होतो। श्रावण महिन्यात मद्यपान, मांसाहार अशा गोष्टी वर्ज्य असतात। याशिवाय श्रावण महिन्यात आपण या मांसाहार वगैरे खात नाही, त्यामुळे या अमावस्याला गतहारी अमावस्या असं म्हटलं जातं। पण कालांतराने असं त्या गतहारीचं गटारी अमावस्या केव्हा झालं हे आपल्यालाही समजलं नाही आणि या दिवशी दीपदान करण्याऐवजी लोक जास्तीत जास्त मांसाहार सेवन करतात, मद्यपान करतात। पण हे खूप चुकीचे आहे। या दिवशी दीपदान केले पाहिजेत आणि लक्ष्मीमातेची पूजा केली पाहिजे। आणि तसंही दुसऱ्या 4 तारखेला तर अमावस्या आहे आणि 5 तारखेला श्रावण महिना म्हणजे पहिला सोमवार आहे। आणि आपण जर 4 तारखेला मांसाहार केला आणि दुसऱ्या दिवशी सोमवार असतो आणि आपण सोमवारचं व्रत केलं तर त्याचा काय उपयोग? कारण मांसाहार 2 दिवस आपल्या पोटामध्येच असणार, त्याचं पचन लवकर होत नाही आणि अशा वेळी आपण दुसऱ्या दिवशी देवाची पूजा करणं हेही चुकीचं आहे। त्यामुळे शक्यतो आपण गतहारी अमावस्येला नॉनव्हेज खायचं टाळण्याचा प्रयत्न करा आणि या दिवशी दीपदान करा। आणि या दीपदानाचेही खूप महत्त्व आहे। तर हे दीपदान का करायचे? तर त्या दिवशी जर तुम्ही दीपदान केलं तर अकाली मृत्यू टळलं जातं बघा। त्या दिवशी जर दीपदान केलं तर अकाली मृत्यू टळतं। आणि तसंच माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी दीपदान करावे। तसेच घरगुती वाद टाळण्यासाठीही दीपदान केले जाते। आपल्या आयुष्यातील अंधकार दूर होऊन प्रकाशाची वाट दिसण्यासाठी दीपदान केले जाते। तसेच धन समृद्धी टिकून राहण्यासाठीही दीपदान केले जाते। त्यामुळे नक्की या दिवशी दीपदान तुम्ही करा। आणि दीपदान कसे करायचे? तर पूर्वीच्या काळी कसं होतं, तर लाईट वगैरे नव्हते आणि त्यामुळे आता शेतीची कामं संपलेली असायची, म्हणजे रोपा लावणे, म्हणजे जे शेतीची कामं असतात ते सर्व संपलेले असायचे। आणि आता श्रावणमध्ये सणवार चालू होतात आणि या वेळेला हे शेतकरी होते ते सर्व त्या दिवशी आपले घर वगैरे स्वच्छ करून, सगळं दिवे वगैरे स्वच्छ करून नवीन जे सण येतात त्याचे स्वागतासाठी दिवे वगैरे पूर्ण घरभर आपला प्रकाश करायचे। पण आता दिवे जाऊन त्या ठिकाणी लाईट्स आलेत, त्यामुळे आपण जे आपल्या घरातील जे दिवे आहेत ते सगळे दिवे आपण त्या दिवशी काढायचे, त्यांना दुधाने अभिषेक घालायचा, थोडं दूध घ्यायचं, त्यांना सगळ्या दिव्यांना पहिला दूध घालायचं, त्यानंतर पाणी घालून नंतर मग आपण लिंबूने वगैरे किंवा पितांबरीनं दिवे घासून स्वच्छ करून पुसून घ्यायचे। आणि जे घरातील लाईट आहेत तेही त्या दिवशी पुसायचे लाईट।
घराची स्वच्छता त्या दिवशी करायची. आणि दीपदान, दिव्याची पूजा कशी करायची, तर त्या दिवशी म्हणजे रविवारी 4 ऑगस्टला ही पूजा करायची. शनिवारपासून अमावस्या चालू होते, पण दीपदान 4 तारखेला करायचं आहे रविवारी. आणि त्या दिवशी आता कशी करायची पूजा ते मी सांगते ऐका. तर एक चौरंग घ्यायचा, चौरंगच्या भोवती 4 बाजूनं रांगोळी काढायची आणि त्या चौरंगवर एक कापड अंथरायचं. लाल कापड असलं तर चांगलं. लाल कापड अंथरल्यानंतर त्यावर प्रथम तुम्ही आपले जेवढे दिवे आहेत, म्हणजे आपल्याकडे आता 2 समया असतील, 2 छोटे दिवे असतील किंवा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे दिवे असतील, तर ते दिवे तुम्ही घ्यायचे, ते स्वच्छ करून धुवून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर त्या चौरंगवर कापड अंथरल्यानंतर अक्षता, जिथे जिथे आपण दिवे ठेवणार आहे तिथे अक्षता ठेवायचे. म्हणजे किती दिवे आहेत त्यानुसार तुम्ही तिथे अक्षता ठेवा. आणि त्या अक्षतावरती एक दिवा ठेवा. म्हणजे आता एका ठिकाणी आपण अक्षता ठेवल्या, त्यावर एक समई ठेवायची. नंतर दुसऱ्या ठिकाणी अक्षता ठेवायचं, त्यावर दुसरी समई. नंतर अजून दिवे असतील तर त्या दिव्यांच्या खाली पण अक्षता ठेवायची. म्हणजे त्या दिव्यांना आपण बोलवायचं की आपण तुमची पूजा करणार आहोत म्हणून त्या दिवशी बोलवायचं. आणि असे दिवे सगळं मांडून झाल्यानंतर तुम्ही दिव्यांना हळद कुंकू लावायचा. आणि प्रथम हळद कुंकू लावून झाल्यानंतर पिवळ्या कलरची फुलं पूर्ण दिव्यांना पिवळ्या कलरची फुलं घालायची. त्याच्यानंतर प्रथम तुम्ही तुमच्याकडे गणपतीची छोटी मूर्ती असेल तर त्या मूर्तीची तुम्ही पूजा करा, गणपतीला दुर्वा घाला. त्याच्यानंतर मग सर्व दिव्यामध्ये वाती घाला, डबल वात करून घाला आणि तिळाच्या तेलाचे दिवे लावा. आणि यामध्ये एक तुपाचा दिवाही लावा. आणि या सर्व दिव्यांची हे करताना, म्हणजे आपण ज्या वेळेला पूजा मांडणी करतो त्यावेळेला तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचाही जप करू शकता. किंवा दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतिहार हा जो छोटा मंत्र सगळ्यांनाच माहिती आहे तो म्हणू शकता. नाहीतर श्री स्वामी समर्थ असं नामस्मरणही करू शकता. त्यानंतर काय करायचं, तर हे दिव्यांचं आता मांडणी झाली, हळद कुंकू लावून झालं, पूर्ण सर्व दिवे असेल ते प्रज्वलित करायचे. त्याच्यानंतर तुम्ही गोडाचा हे पुरण असतं ना, त्या पुरणाचा दिवा करायचा आणि त्या दिव्यांची आरती करायची. तर अशा प्रकारे या दिवशी हे पूजा करायची. तर ती पूजा वगैरे झाल्यानंतर दीप सूर्याग्नी रूपस्तव तेजसा तेज उत्तमम गृहानमत्कृताम पूजा सर्व काम प्रदो भव अशी दिव्याकडे प्रार्थना करायची. आणि हे दीपा, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस, तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर असं दिव्याला विनंती करायची. आणि जसं दिवाच्या प्रकाशानं अंधकार दूर होतो, तसंच या दीप अमावस्याच्या निमित्तानं आपल्या आयुष्यातील अंधकार सर्व दूर व्हावा यासाठी या दिवशी ही पूजा करायची असते. आणि आपल्या घरात लहान मुलं असतात त्यांचं या दिवशी औक्षण करायचं असतं. आणि या दिवशी आपण जे दुर्वा वाहतो त्या दुर्वा म्हणजे आपले वंशवृद्धीचं प्रतीक असतं. त्यामुळे त्या दिवशी दुर्वा नक्की अर्पण करा. तर या दीप अमावस्याची पौराणिक कथा आहेत, वेगवेगळ्या पौराणिक कथा आहेत. त्यातील एक मी कथा तुम्हाला सांगते बघा. तर तमिळ देशाच्या पशुपती शेट्टी नावाच्या श्रेष्ठीला विनीत व गौरी अशी 2 मुले होती. लहानपणीच दोघांनी असं ठरवलं की गौरीला ज्या मुली होतील त्या तिने विनीतच्या मुलांना द्याव्या. आणि पुढे गौरीला 3 मुली व विनीतला 3 मुले झाली. गौरीच्या धाकट्या मुलीचे नाव सगुणा होते. आणि गौरीच्या घरात लक्ष्मी नांदत होती, परंतु विनीताचे
दैव फिरल्याने तो दरिद्र झाला. भाऊ गरीब झालेला पाहून ती वचन विसरली व पहिल्या 2 मुलींचं लग्न श्रीमंतांच्या घरात केले. नंतर सगुनेचा विचार करू लागली. गौरीने भावाला दिलेले वचन मोडले. ही गोष्ट ऐकून सगुनेला वाईट वाटले. तिने विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न करायचे ठरवले. गौरी तिच्यावर संतापली, परंतु तिने हेका सोडला नाही. लग्न होऊन ती विनीतच्या घरी आली. गरिबीतच संसार सांभाळू लागली. एके दिवशी त्या नगरचा राजा स्नानासाठी गेला असता त्याची रत्नजडित अंगठी जी कट्ट्यावर ठेवली होती ती एका घारीने उचलून नेली. अंगठी घेऊन घार सगुनेच्या घराच्या छपरावरून बसली. ती खाद्यवस्तू नाही असे समजून तिथेच टाकून ती उडून गेली. नंतर ती सगुनेला मिळाली. ती राजाची आहे हे समजताच तिने ती राजाला नेऊन दिली. राजाने प्रसन्न होऊन तिला बक्षीस दिले व अजून काही हवे तर माग असे सांगितले. सगुनेने मागितले की फक्त येत्या शुक्रवारी राज्यात फक्त माझ्याच घरी दिवे असावे व दुसऱ्या कोणाच्याच घरात हे दिवे लावू नयेत असा हुकूम काढा. आणि राजाने तसे केले. मग शुक्रवारी सगुनेने सर्व घरभर दिवे लावले. तिने उपवास केला. राज्यात कोणाच्याच घरी दिवे नव्हते. आपल्या दोन्ही दिरांना पुढच्या व मागच्या बाजूला उभे केले व येणाऱ्या सवाशण बाईकडून परत जाणार नाही अशी शपथ घाल व घरातून मागच्या बाजूने जाणाऱ्या बाईकडून परत येणार नाही अशी शपथ घाल. त्याप्रमाणे त्यांनी केले. अशा रीतीने फक्त लक्ष्मी तिच्या घरात राहिली व अवदसा घरातून निघून गेली. या घटनेमुळे सगुनेच्या घरात लक्ष्मी कायमची राहिली व घरात धनधान्य खूप झाले. राज्यातले लोक सगुनेला लक्ष्मीचा अवतार मानू लागले. अशी ही कथा दीपामावस्येसाठी सांगितली आहे. त्यामुळे तुम्हीही दीपामावस्या ही गटारी अमावस्या असं न मानता गतहारी अमावस्या असे समजून तुम्ही या दिवशी दीपदान नक्की करा आणि दिव्याची पूजा तुमच्या घरातील जेवढे दिवे असतील त्यांची पूजा नक्की करा. तुमच्या मुलांचे औक्षण करा. त्यामुळे तुमच्या घरात लक्ष्मी कायमस्वरूपी नांदेल. तुमच्या मुलांच्यावरचे जे गंडांतरे असतील ते दूर होतील. तुमच्या घरामध्ये सुख शांती नांदेल. त्यामुळे या दिवशी दिव्याची पूजा नक्की करा. आणि त्या दिवशी मी कशा पद्धतीने पूजा करेन ती मी त्या दिवशीच तुम्हाला दाखवेन. श्री स्वामी समर्थ.